I was okay with any name. My priority was so that my American family members could pronounce it. She did most of the research on finding names, and then she had a long list. We just went through the list, picked off things we immediately knew we didn't want, and then the list got lower and lower, and then we started to do, well, she did, which I thought was funny. She started to yell the name in the house to see if it sounded natural. And then those few we kind of picked, and then we started to get down to what the actual meaning of the name was, and then we ended up Rehan. So. पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा ते डहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो रे जो कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो रे जो मृमैलो सेचा संसार वेलीवर गुरु पौर्णिमेला फूल उमलले स्नेही नातक सारे आनंदी झाले जो बाळा जो रे जो स्नेही नातक सारे आनंदी झाले जो बाळा जो रे जो तुझी आसाकी मावळे मर्द मराठे खडे. आम्ही खूप आधीपासनं असं आम्हाला वाटलं होतं जेव्हा कधी बाळ म्हणा तेव्हा मुलगी म्हणा तर आम्ही मुलीचं नाव ऑलरेडी डिसाईड करत असतो. 3-4 वर्षांपूर्वी जेव्हा लग्न करायचं ठरवलं तेव्हा आणि जेव्हा US मध्ये कळतं ना की आपल्याला म्हणजे जेंडर कळतं तर आम्हाला कळलं की मुलगा आहे. मग त्याच्यानंतर आम्ही नावाचं सर्च चालू केला. मग गुगलवर भरपूर नावं शोधली काही अमेरिकन काही मराठी. पण विहान जे नाव आम्हाला सापडलं त्याचा अर्थ आम्हाला खूप वाढला. त्याचं मिनिंग असं आहे की द सनराईज फर्स्ट रे ऑफ लाईफ डॉन म्हणून मग आम्ही ते नाव डिसाईड केलं विहान. हा आता आमचा रे ऑफ सनलाईट आहे. आज उगवला सूर्य नभी नव्यान